ते आमदार विटेकर जिल्हा परिषदची निवडणूक महत्वाची वाटते, ते विटेकर परभणीत आता 6 दिवस झालं भेटायला आला का? पालकमंत्री बोर्डीकर भेटायला आले का? लाज वाटली पाहिजे यांना लोकप्रतिनिधित्व करताना. आणि पीआय कडे जिल्हा परिषद सदस्य जातोय, पीआय कडे पालकमंत्र्याचा फोन जातोय, पीआय कडे आमदाराचा फोन जातोय. हे सगळे सह आरोपी करा, पीआयचं व्हीडीआर सीडीआर चेक करा. एसपीनी दखल घ्यावी. परभणी काय दंगल घडलेली इथं, हे माणसं मेलं महाराष्ट्र वेठी धरला जाईल तरी सुद्धा जाग येत नाही. आज खितपत पडले तो मुर्दे पडतील उद्या पाठवा, औरंगाबादला पाठवा, दिल्लीला पाठवा, लंडनला अमेरिकेला पाठवा. इमानाने दलितांचे आहेत म्हणून तुम्ही सोडून द्यायचे? अहो सगळ्यात मोठा हल्ला आहे आमच्यावर. एक घर घेरलंय, 150 लोकांनी मारलंय. एसपीनी सुद्धा दखल घ्यावी. राज्य सरकारचे आमचे गृहमंत्री कुठे आहेत? त्यांनी दखल घ्यावी. याच्यामध्ये 22 कलमांतर लहान लेकरू 14 वर्षाची मुलगी तिला सुद्धा मारलंय, तिचा हात मोडलाय. 12 वर्षाचे मुलं त्या ठिकाणी फ्रॅक्चर केलेत. वृद्ध 72 वर्षाचा माणूस डोळ्यातून तो आमचा बाप माणूस, त्याला डोळ्यातून ढासाढासा पाणी येतंय. ते आटवल्यावर त्याला वाटतंय तर मेलो तर बरं होईल, गावाकडे जाऊन पुन्हा मरणय. एक जण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का? एवढे भयभीत झालेत. हा महाराष्ट्र कुणाचा आहे? फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र, दहशतवाद्यांचा महाराष्ट्र कधी झाला? हा आतंकवादी हल्ला आहे. हे सगळे हरामखोर ज्यांनी हल्ला केलाय ते जातीवादी आतंकवादी आहेत. गोळ्या घाला त्यांना. सामूहिकरित्या एकत्र येऊन तुमच्याकडे पाठबळ असल्याशिवाय हल्ला करू शकतात का? पाठबळ आहे, राजकीय सगळं पाठबळ वापरलेलं. यांचा कोण मेन मास्टर माइंड आहे? कुणाच्या बळावर उडते ते? का गावाचं कोंबिंग झालं नाही? कुणी कुणी कुराडे आणल्या, काय घरात घुसले नाही? दलितांचे कोंबिंग कसे केले परभणीमध्ये? कुणाकुणाला बाहेर काढून कसे कसे नाचले? आता यांच्या गावात घुसायला यांच्या गाडीत दम का नाही? का तुम्ही त्यांच्या घरातले हत्यार काढत नाहीत? कोणत्या काट्याने मारलं, कोणत्या कुराड्याने मारलं, कुठं तलवारी ठेवल्यात? लाज वाटायला पाहिजे यांना. म्हणजे आमचं कोंबिंग आणि इथं काय जातीमुळं त्यांचं कोंबिंग होणार नाही, आमचं कोंबिंग होणार. कारण आम्ही दलित. 100-150 लोक काटा कुराड्या घेऊन हल्ला करतात. आणाना काट्या कुराड्या. कुठं ठेवल्यात, कुणी आणल्यात? माणसं मारता मारता वाचलेत. गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. हे जर लवकर 12 तास 24 तासाच्या आत सगळे जर आरोपी अटक झाले नाही तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सगळे उतरल्याशिवाय राहणार नाही.